ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठमधील अभंग 7वा. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्ताशी. नाही ज्याशी भक्ती ते पतित भक्त, हरीशी न भजत दैवहत. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा दयाळ पावे हरी. ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एक नांदे. या अभंगाचा भावार्थ आहे, स्वरूपाची विस्मृती होणे, देवाचा विसर पडणे म्हणजेच पर्वता एवढे पातक करणे होय. अभक्तांना हे पातक वज्रलेप होते, ज्यांना हरीची भक्ती नाही. जे हरीला भजत नाही ते खरोखरच पतित्व दैवहत होत. वाचने हरिनाम घेण्याऐवजी जे विनाकारण वाचाळता करतात व मनाला येईल ते बरळतात, त्यांना हरी दयाळू असला तरी कसा पावेल. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आत्मा हाच जीवाचे खरे निधान असून तोच एक सर्वत्र भरून राहिला आहे. हे संत वचन हा त्यांचा सिद्धांत प्रमाण मानून तू ईश्वराची भक्ती म्हणजे नामस्मरण कर. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्ताशी. संतांचे असे सांगणे आहे की देह मी म्हणता घडे कोटी ब्रह्महत्या. मी तत्वता व वस्तुता आत्मा परमात्मा असता, आकाशाला पोटात ठेवणारे चिदाकाश हे माझे स्वरूप असता. मी स्वतःचा संकोच करून स्वतःला देहा इतकेच मानणे, मी देह आहे असे म्हणणे म्हणजे फार मोठे पातक करणे होय. हे पापच आपल्या प्रपंचाचे मूळ आहे व म्हणूनच प्रपंच हा दुःखरूप झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अनुरेणू थोकडा तुका आकाशा एवढा. त्याचप्रमाणे ते जीवाला उपदेश करतात, संकोचनी कासबा झालाशी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. वास्तविक जीवाचे स्वरूप एवढे ऐश्वर्ययुक्त असताना त्याने देहाशी तादात्म्य करून घेऊन स्वतःला देह समजणे हेच जीवाचे मोठे पाप आहे व त्याच्या जीवनात ताप निर्माण करण्यास तेच कारणीभूत आहे. या पापाचा नाश करण्याचे सामर्थ्य फक्त ईश्वर भक्तीत आहे. देवाचे मनोभावाने स्मरण करावे, प्रेमाने त्याचा आठव करणे व आवडीने त्याच्या नामाचे संकीर्तन करणे याचे नाव भक्ती. या भक्तीनेच भगवत कृपा होऊन साधकाची देहबुद्धीच्या महापातकापासून मुक्तता होते. याच्या उलट जे या भक्तीच्या मार्गाला जात नाही अशा भक्तांना तेच पातक वज्रलेप होते. त्या पातकाचे बंधन ढिले होण्याऐवजी ते जास्त दृढ होऊ लागते व त्याची पूर्ण अधोगती होते. हरीची भक्ती न करणारे व त्याच्या भजनाला विन्मुख असणारे हे अभक्त खरोखरीच पतित व दैवहत होत. नाही ज्याशी भक्ती ते पतित अभक्त, हरीशी न भजत दैवहत. अशा अभक्त मंडळी पुष्कळ वाचाळता करतात व मनाला येत ते बरळतात, पण देवाचे नाम मात्र चुकून सुद्धा वाचने घेत नाहीत. उलट नामस्मरण व ईश्वर भक्ती करणाऱ्यांची ही मंडळी वाटेल तशी कुटाळकी व हवी तेवढी निंदा करतात. अशा या अभक्तांना देव दयाळ असून सुद्धा पावत नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा दयाळ पावे हरी. भाव तसा देव हा देवाच्या दरबारातील न्याय आहे. अभक्तांना देवाचे अस्तित्वच मान्य नसल्यामुळे त्यांना तो पावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. देव दयाळू आहे भक्तांना, कारण त्यांचा तसा भाव आहे म्हणून. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तुला जर खरा भक्त व्हायचे असेल व तुझ्यावर भगवंताची कृपा व्हावी असे वाटत असेल तर आत्मा परमात्मा हाच जीवाचे खरे निधान आहे, जीवाचे जीवन आहे व तो सर्वत्र भरून राहिलेला आहे. हा संतांचा सिद्धांत अनुभव प्रमाण मानून त्याची भक्ती म्हणजे उपासना कर. ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एक नांदे. ही उपासना करण्याचा सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सर्वांना कळवळीने उपदेश करतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. रामकृष्ण हरी.